नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। काय होणार आहे की 10वी 12वीच्या एक्झाम बोर्डाच्या एक्झाम अगदी जवळ आलेल्या आहेत। तर बघा काही मुलांना आता खूप भीती वाटत असेल की बाबा आपली एक्झाम जवळ आलेली आहे आणि आता आपलं कसं होणार। तर बघा काहीही आपल्याला घाबरून जायचं काम नाहीये। एकदम धाडसानं, एकदम उत्साहानं, एकदम जोशानं आपण ही एक्झाम द्यायची आहे। तर काहीही घाबरून जायचं नाही। बघा आपलं जे पुढे काय आपली जी लाईफ आपल्याला सक्सेसफुल करायची आहे त्यासाठी आपल्याला हे 10वीचं वर्ष खूप इम्पॉर्टंट आहे। 10वीचा आणि 12वीचं वर्ष आपला करिअर पॉइंट असतो। हा आपलं करिअर घडवण्याचा जे पॉइंट असतो तो या 10वी नंतर आपण घडवत असतो। बघा जेव्हा आपण आता आपली 10वीची एक्झाम आलेली आहे जवळ म्हणजे दोन्ही वर्गासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे। पण बघा जर 10वीला चांगले मार्क्स पडले तर तुम्ही पुढे ऍडमिशन चांगल्या वेगवेगळ्या ठिकाणी घेऊ शकाल। त्यामुळे आपल्याला 10वी पहिल्यांदा चांगल्या मार्काने पास होणं खूप महत्त्वाचं आहे। पास काय कोणीही होतं, पास काय कोणीही होतं। आता निर्णय शासनाचा आलेला आहे की सर्वांना पास केलंच पाहिजे, सर्वांना पास केलंच पाहिजे। पण बघा फक्त पास होऊन काही उपयोग नाही। तर आपल्याला पास व्हायचंच आहे, पण फक्त आपल्याला चांगल्या मार्काने पास झालं पाहिजे। 80च्या वर 90च्या वर आपल्याला मार्क्स कसे मिळाले पाहिजेत हे आपण पाहिलं पाहिजे। तरच कुठे आपलं पुढे काही होणार आहे। आपला अभ्यास जर आपण केला आतापासूनच तर खरोखरच आपण पुढे जाऊन यशस्वी होतो। आपल्याला पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे। मग कधीही कष्ट केलेले कधीही वाया जात नाही। त्यामुळे आपण अभ्यास हा केलाच पाहिजे। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। बघा आता या 10वी आणि 12वीची बोर्ड एक्झाम जवळ आलेली आहे आणि दोन्ही वर्गांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला व्हिडिओकडे वळूया आपण। बघा आता मी तुम्हाला सांगणार आहे की बोर्ड एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार आहात तेव्हा या पुढील 5 चुका तुम्ही करू नका। ज्या काही चुका मी सांगणार आहे त्या चुका तुम्ही करू नका। जो तुम्ही अभ्यास केलेला आहे एकदम शांत डोक्याने, एकदम शांत डोक्याने विचार करून आपण पेपर लिहायचा आहे। तर बघा आता पहिली चूक आपण काय करू नये की आपलं जे हस्ताक्षर आहे, आपलं जे हँड रायटिंग आहे, हस्ताक्षर हस्ताक्षर जे आहे ते सुंदर लिहिलं पाहिजे। बघा आपलं हस्ताक्षर आपण कसंही लिहू नये, हस्ताक्षर एकदम सुंदर पाहिजे जेणेकरून जे सर पेपर आपला चेक करणार आहेत त्यांना खरोखर आपला पेपर चेक करताना हुरूप आला पाहिजे। चेक करताना बघा एक मुलांचा पेपर असा असतो, असं अक्षर असतं की तो पेपर बघून सुद्धा वाटत नाही। मग त्या शिक्षकांना मार्क तर त्यावर कसे देऊ वाटतील सांगा तुम्ही। म्हणून आपण आपला पेपर अट्रॅक्टिव्ह कसा दिसावा, आपला पेपर एकदम सुंदर कसा दिसावा हे आपण लिहिलं पाहिजे। जशी आपली उत्तरे बरोबर यावीत तेवढंच महत्त्वाचं असतं की आपलं हस्ताक्षर सुद्धा तेवढं सुंदर असलं पाहिजे। बघा एकदम छान अक्षरामध्ये आपल्याला पेपर लिहायचा आहे। आता एखाद्या मुलाचं हस्ताक्षर म्हणजे एखाद्या मुलाला सगळं येतं उत्तर, एखाद्या मुलाला बघा एक्झाम मध्ये सगळं काही येतं बाबा। जर त्याने पेपर वाचून बघितला तर त्याला पेपर एकदम सोपा वाटतो, त्याला सगळं काही येतं पेपरमध्ये। पण जर त्याचं अक्षर चांगलं नसेल त्या पेपरमध्ये, त्याने जे लिहिलं आहे ते त्या पेपर चेक करणाऱ्या शिक्षकाला जर नाही समजलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही। त्यामुळे पहिल्यांदा आपलं हँड रायटिंग चांगलं पाहिजे। बघा जे शिक्षक असतात ते काही एकच शिक्षक एकाच मानसिकतेतले नसतात, प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते पेपर चेक करण्याची। आता एखादे शिक्षक असतात ते खरोखर बाबा चांगले असतात, ते व्यवस्थित वाचून बघूही शकतील। एखाद्याची मानसिकताच नसते एखाद्या शिक्षकाची की बाबा पेपर असा अक्षर आहे त्यामुळे त्यांना काही सुद्धा वाटत नाही, मग ते अक्षर बघूनच तिथे आपले मार्क कट होतात। त्यामुळे हा पहिला पॉइंट आहे की आपलं हस्ताक्षर एकदम सुंदर आलं पाहिजे पेपरमध्ये, एकदम अट्रॅक्टिव्ह आपला पेपर दिसला पाहिजे। निळा किंवा काळा आपण तिथं बॉलपेन वापरला पाहिजे आणि त्या पेनने आपलं हस्ताक्षर एकदम सुंदर कसं येईल ते तुम्ही बघायला पाहिजे। एकदम ज्याचं सुंदर हस्ताक्षर आहे, एकदम पॉइंट वाईज ज्याची उत्तरे आहेत त्याला खरोखर 4 मार्क मिळतात। आणि एकदम ज्याने काहीही लिहिलेलं आहे पेपरमध्ये, कसंही हस्ताक्षर काढलेलं आहे तर त्याला खरोखर मार्क मिळत नाही। तर हा पहिला पॉइंट आहे। बघा 10वीला आणि 12वीला जी मुले आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर हा पहिला पॉइंट आहे, आपलं हस्ताक्षर सुंदर आलं पाहिजे। हा पहिला पॉइंट झाला। आता बघा दुसरा पॉइंट काय आहे, प्रश्न उत्तरे किंवा प्रश्नोत्तरे क्रमाने न लिहिणे।
क्रमाने न लिहिणे, प्रश्नोत्तरे क्रमाने न लिहिणे, हा दुसरा पॉइंट आहे. बघा आता खरोखर जर आपण प्रश्न क्रमाने एकदम व्यवस्थित अचूक पेपर लिहिला तर पेपर चेक करण्याला सुद्धा हुरूप येतो. पेपर चेक करणारे जे तिथे शिक्षक असतात ते पेपर मध्ये बघून व्यवस्थित ते आपल्याला मार्क देऊ शकतात. पण बघा आता जर प्रश्न पहिला असेल, प्रश्न पहिला त्यामध्ये जर अ, ब आणि क असं दिलं असेल तर आपण प्रश्न पहिला लिहिल्यानंतर प्रश्न पहिला आपण जेव्हा लिहितो त्यामध्ये आपण हे अ, ब, क सगळं लिहिलं पाहिजे त्या प्रश्नामध्ये. जर आपण प्रश्न पहिला अ इथं लिहिलं आणि जर डायरेक्ट आपण प्रश्न दुसरा लिहिला आणि त्यातलं पण जर आपण अ फक्त लिहिलं, ब आणि क लिहिलंच नाही, ते आपण नंतर लिहिलं, तर बघा पेपर चेक करणारे जे शिक्षक असतात ते सुद्धा कन्फ्यूज होऊन जातात की बाबा या मुलानं असं काय केलेलं आहे. बघा तुम्ही एकदा विचार करून बघा, आपणही काहीतरी एखादा प्रश्न वगैरे वाचा. बघा जर उत्तरे म्हणजे जर ते प्रश्न खालीवर खालीवर वेगवेगळे असतील तर आपल्याला पण ते काही समजत नाही. बघा आपला सुद्धा पेपर लिहिताना आपण योग्य क्रमानेच लिहिला पाहिजे. प्रश्न एक आहे ना, मग त्यामधले अ, ब, क हे आपण एका खाली व्यवस्थित आपण लिहिले पाहिजेत. नाहीतर प्रश्न अ इथं लिहायचा, मग परत प्रश्न दुसरा अ लिहायचा आणि त्याच्या खाली मग प्रश्न एक त्यातला ब लिहा आणि मग परत प्रश्न दुसरा दुसरातला ब त्यातला लिहा आणि मग परत नंतर आपण काय करतो, प्रश्न पहिल्यातला क पण लिहितो. म्हणजे असं आपण काय करतो की प्रश्नोत्तरांचा क्रम बदलतो आपण. पण असं आपल्याला एक्झामला करून चालणार नाही. आपली जी प्रश्नोत्तरे आहेत ती आपण क्रमानेच लिहिली पाहिजेत, जेणेकरून पेपर चेक करणाऱ्या शिक्षकाला सुद्धा ते पेपर चेक करताना खूप असं म्हणजे छान आपल्याला मार्क देता येतील असा पेपर आपण लिहिला पाहिजे. हा महत्त्वाचा दुसरा पॉइंट तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता तिसरा पॉइंट बघा, अनावश्यक उत्तरे. अनावश्यक उत्तरे, अनावश्यक उत्तरे. तर बघा आता एक्झाम मध्ये अनावश्यक उत्तरं आपण लिहायचीच नाहीयेत. जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्या प्रश्नाला अनुसरूनच आपण उत्तर लिहिलं पाहिजे. उगीच काहीही फापट पसारा लिहायचा नाही. उगीच एक पान लिहायचं, दोन पान लिहायचं आणि ते त्या उत्तराला अनुसरून नसतं सुद्धा. आपल्या मनाचं काहीही लिहायचं, असं काहीही करायचं नाही. बघा माझा एक तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेला आहे की पेपर कसा छान लिहावा. हा एक माझा व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे. तो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपला पेपर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी पेपर आपला कसा लिहावा. बघा जर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला असेल तर तो तुम्हाला मी सांगितलेला ही पॉइंट वाईज उत्तरे तुम्ही लिहिली पाहिजेत. असं आपण तुम्ही काहीही डायग्राम तुम्ही काढू शकता, इथे मध्ये तुम्ही पॉइंट लिहू शकता. इथे लिहा असं ठळक वैशिष्ट्य, एखादा प्रश्न असेल असं लिहा तुम्ही ठळक वैशिष्ट्य म्हणून. आणि मग या ठिकाणी तुम्हाला कोणताही विषय असू दे, मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, कोणताही तुम्हाला इथे विषय असू दे, तुम्ही याप्रमाणे पेपर लिहा. इकडं तुम्ही असं त्यामध्ये मग त्याचे जे काही त्यामध्ये वैशिष्ट्य आहेत ते तुम्ही इकडे अशी लिहू शकता. असा पेपर तुम्ही लिहून तुम्ही खाली परत पॉइंट वाईज तुम्ही उत्तरे लिहू शकता. जरी एखाद्या प्रश्नाला पॉइंट नसले तरी तुम्ही पॉइंट तयार करून लिहिण्याचा प्रयत्न करा. खरोखर माझा अनुभव आहे हा, खरोखर तुम्हाला सांगते की तुम्हाला खरोखर चांगले मार्क यामध्ये मिळतील. म्हणजेच अनावश्यक उत्तरे तुम्ही टाळा. जी योग्य उत्तरे आहेत तेवढंच तुम्ही लिहा. म्हणजे जी मोठी मोठी उत्तरे असतात 5-6 वाक्यातली ती तुम्ही काय करायची आहेत, असं व्यवस्थित डायग्राम काढा, कोणतेही काढा, गोल काढा, असा चौकोन काढा, असं एखादी स्टार काढा, मग तुम्ही त्यामध्ये माहिती लिहा. काहीही काढा, असा षटकोन वगैरे काढा, एखादं झाड तुम्ही असं काढू शकता, त्यामध्ये मुद्दा लिहा, साईड त्याचे पॉइंट लिहा, तुम्ही असं लिहा. त्यामुळे काय होईल की तुमचा पेपर ही अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि जे कोणी शिक्षक तिथे पेपर चेक करणारे आहेत त्यांना सुद्धा कळेल की बाबा जे पॉइंट लिहिलेले आहेत ते अगदी योग्य आहेत. तर बघा असं आपला पेपर लिहायचा आहे. उगीच एक पान लिहायचं, दोन पान लिहायचं आणि ते काही उत्तर आपलं बरोबर पण नसतं. बघा असा तुम्ही पॉइंट वाईज पेपर लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या तुम्हाला क्वेश्चनला खरोखर पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील. असं तुम्हाला हा पेपर लिहायचा आहे. म्हणजे तिसरा पॉइंट काय होता आपला, अनावश्यक उत्तरे टाळणे. अनावश्यक उत्तरे आपण लिहायची नाहीये. जी काही योग्य उत्तरे आहेत मोजकच आपल्याला लिहायचं आहे. मोजकच लिहायचं पण चांगलं लिहायचं आहे आपल्याला. काही फापट पसारा लिहायचा नाही. आणि महत्वाचं म्हणजे पेपरला काही खाडाखोड वगैरे जास्त करायची नाही. खाडाखोड जर केली तर काय होतं की आपला पेपरही खराब दिसतो आणि तिथे आपले मार्क सुद्धा कट होऊ शकतात.
त्यामुळे कोणतीही खाडाखोड वगैरे करायची नाही. जो काही महत्त्वाचा मुद्दा असतो, आपण खरोखर पुस्तकातला वाचलेला एखादा मुद्दा असतो महत्त्वाचा, त्या तुम्ही लाईनला एखादी ओळ खूप महत्त्वाची असते, तर तुम्ही त्या लाईनला अशी अंडरलाईन सुद्धा करू शकता. तुम्ही त्या लाईनला एखादी अशी अंडरलाईन सुद्धा करू शकता. बघा, धडे असतील किंवा कविता असतील, त्यावर तुम्हाला प्रश्न आले असतील, तर तुम्ही धड्याचं नाव लिहा, लेखकाचं नाव लिहा, तिथे तुम्ही अंडरलाईन करा. एखादी कविता आली असेल, कवितेचं नाव लिहा, कवीचं नाव लिहा, तिथं अंडरलाईन तुम्ही करू शकता. त्याचं काय त्यांनी कवितेमध्ये किंवा धड्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे नेमकं, हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही ते लिहून ही काही अंडरलाईन तुम्ही करू शकता, जेणेकरून त्या पेपर चेकरा शिक्षकाला जास्त काही त्यामध्ये बघावं लागणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हा पेपर लिहायचा आहे, म्हणजेच अनावश्यक उत्तरे फक्त टाळली पाहिजेत. हा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. आता बघा चौथा प्रश्न, प्रश्न नीट न वाचणे. प्रश्न नीट न वाचणे. तर बघा चौथा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की प्रश्न नीट न वाचणे. बघा, आता आपल्या हातामध्ये पेपर येतो, मग आपण पेपर आल्या आल्या आपण पहिल्यांदा सगळा पेपर पूर्ण शांत डोक्याने सगळा पेपर आपण पूर्ण पहिला वाचून घेतला पाहिजे. आता बघा, तुम्ही लिहित आहात पेपर, पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहे, परत बाकीचे सगळे सब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. एखादा मोठा प्रश्न तुम्हाला आता आलेला असेल आणि तो जर प्रश्न तुम्ही नीट व्यवस्थित नाहीच वाचला, जर तुम्हाला वाटलं की बाबा हे म्हणजे याचं उत्तर काहीतरी वेगळंच येतं, आणि जर तुम्ही ते उत्तर लिहिलं आणि परत तुम्हाला वाटलं की बाबा हे याचं उत्तर येतच नाहीये, असं काही काही वेळेला होतं खरोखर, की आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असतो आणि नंतर आपल्याला आठवतं की बाबा हे याचं उत्तर नाहीये. हे जर आपल्याला आलं की एखाद्याचं गुणधर्म लिहा, तर आपण लिहितो वैशिष्ट्ये. आपण काय लिहितो? वैशिष्ट्ये लिहितो, पण गुणधर्म आपण लिहितच नाही. पण जेव्हा आपण निम्म उत्तर होतंय आपलं आणि तेव्हा आपल्याला आठवतंय की बाबा हे गुणधर्म आहेत आणि आपण वैशिष्ट्य लिहित आहे. प्रश्न आहे गुणधर्माचा आणि आपण वैशिष्ट्य लिहित आहोत, असं काही काही वेळेला होत असतं. त्यामुळे फक्त प्रश्न वाचताना नीट व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आहे, जेणेकरून आपलं उत्तर तिथं चुकणार नाही. मग त्यामध्ये कोणतेही विषय असू देत, सर्व विषयांसाठी आणि 10वी 12वी दोन्ही इयत्तांसाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. तर बघा, प्रश्न आपण एक्झाम मध्ये व्यवस्थित वाचला पाहिजे की बाबा गुणधर्म आहेत की वैशिष्ट्ये आहेत, आणि मग आपण व्यवस्थित त्याचं उत्तर आपण लिहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे चौथा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पाचवा मुद्दा बघा, सबमिट करण्यापूर्वी पेपर जेव्हा आपण सबमिट करतो, तो पेपर सबमिट करण्यापूर्वी क्रॉस चेक करू नका. क्रॉस चेक करू नका. बघा, आता बघा, आपला पेपर जो आहे तो शेवटची जी 10 मिनिटं असतात, ती 10 मिनिटं आपल्याला उरली पाहिजेत. बघा, टाइम सुद्धा आपल्याला व्यवस्थित तिथं आपण यूज केला पाहिजे, वेळेचा उपयोग आपण केला पाहिजे, जेणेकरून काय होतं की बाबा आपला पेपर वेळेमध्ये आपला पेपर लिहून झाला पाहिजे. आणि जी शेवटची 10 मिनिटे असतात, त्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण क्रॉस चेक केला पाहिजे. आपला पेपर आपण क्रॉस चेक केला पाहिजे. बघा, मग बेल होते आणि सर काय म्हणतात की बाबा आता 2च मिनिट राहिलेले आहेत, आणि मग आपण काय करतो, तो पेपर चेक करायला घेतो. तसं न करता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपला पेपर आपण क्रॉस चेक केला पाहिजे. हा महत्वाचा इथं मुद्दा आहे. आणि सर्वात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन. बोर्डाच्या परीक्षेला वेळेचे नियोजन आपलं उत्तम पाहिजे. वेळेचं नियोजन जर योग्य असेल तर तुम्हाला पेपर लिहायला काहीच इथं अवघड जाणार नाही. बरोबर टायमिंग मध्ये आपला पेपर झाला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट आपण वेळेनुसार तुमचं झालंच पाहिजे, तरच आपला पेपर व्यवस्थित होणार आहे. बघा, तुम्हाला सगळी उत्तरे येत असून जर तुम्हाला वेळच नाही पुरला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पेपर तर एकदम सोपा आला आहे आणि बाबा आपल्याला वेळच नाही पुरला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सुरुवातीपासून आपण टाइम मॅनेजमेंट जे आहे आपलं, ते तुम्ही योग्य वापरलं पाहिजे. उगीच बाबा आपल्याला उत्तर कोणीतरी विचारलंय आणि आपण त्याला उत्तर सांगत बसलोय, किंवा आपल्याला एखादं उत्तर येत नाहीये आणि आपण त्याला विचारत बसलोय, तो आपल्याला थांब म्हणतो 5 मिनिटं, आपण त्याची वाट बघत बसणार, इथंच आपला वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे आपल्याला ही कुणाला विचारण्याची वेळ येऊ नये असा तुम्ही अभ्यास केला पाहिजे, असा तुम्ही वेळेचा उपयोग केला पाहिजे. योग्य वेळेमध्ये जो काही तुमचा वेळ असतो एक्झामला, त्या वेळेमध्ये तुमचा पेपर लिहून व्हायला पाहिजे.
जे काही तुम्हाला मी हे पॉईंट सांगितलेले आहेत, या पॉईंट वाईज तुम्ही व्यवस्थित विचार करून पेपर लिहा. या 5 चुका तुम्ही करू नका. हस्ताक्षर तुमचं सुंदर असलं पाहिजे. प्रश्नोत्तरे तुम्ही क्रमाने लिहिली पाहिजेत. अनावश्यक उत्तरे तुम्ही टाळली पाहिजेत. प्रश्न तुम्ही नीट वाचले पाहिजेत आणि सबमिट पेपर करण्यापूर्वी तुम्ही क्रॉस चेक अगोदर तुम्ही केलं पाहिजे. मग या ज्या आहेत चुका या दुरुस्त करून तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत, पण या 5 चुका तुम्ही पेपरमध्ये करू नका. अशा प्रकारे बघा 10वीच्या आणि 12वीच्या सर्व मुलांना येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. एकदम पेपर छान लिहा, उत्तम लिहा. काहीही टेन्शनमध्ये पेपर आपल्याला लिहायचा नाहीये, कोणतंही टेन्शन घ्यायचं नाहीये. आणि बघा यशस्वी तुम्हाला होण्यासाठी तुम्हाला ही 2 वर्ष खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे खरोखर येणाऱ्या परीक्षेला सामोरे जा, परीक्षा द्या, उत्तम मार्क्स मिळवा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.